आता तुम्ही म्हणणार आम्ही नक्की आलोय तरी कुठे? व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुमच्या देखील सगळं लक्षात येईल. तर अशा प्रकारे आजच्या जर्नीची सुरुवात झाली. पाठीमागे सुद्धा आमचे गँग मेंबर होते. वर बघितलं आम्हाला वाटलं की आता तर पाऊस येणार नाही, पण निसर्गात तर हवामान खात्याला देखील चकवा देतो. तर आपण कोण आहोत? भिजत जाण्यापेक्षा आम्ही थांबणं प्रिफर केलं. जसं जसा पाऊस कमी झाला तसे तसे आम्ही लगेच पळ काढली. हे बघा, अशा प्रकारचे सुंदर दृश्य तुम्हाला फक्त कोकणातच दिसू शकते. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. इथली खास गोष्ट म्हणजे जेव्हा श्री मच्छिंद्रनाथांनी 3 दिवस कडक तपश्चर्या केलेली, तेव्हा स्वयं भगवान शंकर येथे प्रकट झालेले व त्यांना आशीर्वाद दिलेला. या प्लेसला याचे रिकमेंडेशन आम्हाला गौरवदादांनी दिलेले. एवढंच सगळं निसर्ग सौंदर्य बघून हा तर पूर्ण बेबानच झालेला. फुल एन्जॉय करत होता. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढायला गेलो तर हे बघा, हे 2 छोटे कार्टून आम्हाला दिसलेले. ह्या प्लेसला श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी किंवा देवाचा डोंगर असे देखील म्हणतात. मग आम्ही वरती जाऊन दर्शन घेतलं आणि या भूमीबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. तेथील काकांनी आम्हाला बरीच माहिती दिली. या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याच्यावर डीपली चर्चा देखील करूया. तोपर्यंत त्याचा मी ट्रेलर तुम्हाला दाखवतो. कारण त्यांच्याकडे जेवढे विद्या तेवढे कुठल्या दैवताकडे ते आग कोण नाथ जे आहेत ना, नवनाथ ते आग 33 कोटी देवतांका त्यांनी सोळवता पळव केलं.